नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर LIC जवळ पहिलेच होते, परंतु फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये LICने अजून या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टर 4 म्हणजे जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 34.74%, FISची होल्डिंग आहे 27.43%, DISची होल्डिंग आहे 27.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.91%. आणि मित्रांनो, LIC जवळ हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 1.1 कोटी आणि फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये LICने या कंपनीचे 1.3 कोटी शेअर खरेदी केले आहे. आणि असे टोटल LIC जवळ हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे शेअर झाले आहे अवेलेबल डेटानुसार 2.4 कोटी शेअर. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, या कंपनीचे LIC जवळ फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये 86.4 कोटी शेअर होते. आणि LICने या कंपनीचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये अजून 3 कोटी शेअर बाय केले. आणि आता अवेलेबल डेटानुसार LIC जवळ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे टोटल शेअर झाले आहे 89.4 कोटी शेअर. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचे LIC जवळ फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 17.1 कोटी शेअर. आणि LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये L&T लिमिटेडचे अजून 0.9 कोटी म्हणजे 90 लाख शेअर बाय केले. आणि आता लेटेस्ट डेटानुसार LIC जवळ L&T लिमिटेडचे टोटल शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे 18 कोटी शेअर. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, FISची होल्डिंग आहे 12.23%, DISची होल्डिंग आहे 15.51% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.91%. आणि मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडचे LIC जवळ फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 6.9 कोटी शेअर. आणि LICने एशियन पेंट्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 1 कोटी शेअर अजून बाय केले. आणि अवेलेबल डेटानुसार एशियन पेंट्स लिमिटेडचे आता LIC जवळ टोटल शेअर वाढून झाले आहे 7.9 कोटी शेअर. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.62%, DISची होल्डिंग आहे 15.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.93%. आणि मित्रांनो, LIC जवळ हिंदुस्तान
युनिलिव्हर लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 13.1 कोटी शेअर आणि LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये अजून हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे 1 कोटी शेअर बाय केले आणि अवेलेबल डेटानुसार आता LIC जवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ शेअर झाले आहे 14.1 कोटी शेअर. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.03%, FISची होल्डिंग आहे 11.61%, DISची होल्डिंग आहे 10.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.32%. आणि मित्रांनो, LIC जवळ बजाज ऑटो लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये 0.4 कोटी शेअर म्हणजे 40 लाख शेअर होते आणि LICने अजून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे 0.3 कोटी शेअर म्हणजे 30 लाख शेअर बाय केले आणि अवेलेबल डेटानुसार आता LIC जवळ बजाज ऑटो लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे 0.7 कोटी शेअर म्हणजे 70 लाख शेअर. चला आता बोलूया SBI बद्दल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 9.94%, DISची होल्डिंग आहे 24.92%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.54% आणि LIC जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 80.7 कोटी आणि LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये अजून SBIचे 2.2 कोटी शेअर खरेदी केले आणि आता अवेलेबल डेटानुसार LIC जवळ SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे टोटल नंबर ऑफ शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे 82.9 कोटी शेअर. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.14%, FISची होल्डिंग आहे 17.55%, DISची होल्डिंग आहे 20.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.43%. आणि मित्रांनो, LIC जवळ भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 9.2 कोटी आणि LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अजून 4.6 कोटी शेअर खरेदी केले आणि आता अवेलेबल डेटानुसार LIC जवळ टोटल शेअर झाले आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे 13.8 कोटी शेअर. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 17.84%, DISची होल्डिंग आहे 16.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, LIC जवळ टाटा मोटर्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये टोटल शेअर होते 9.4 कोटी शेअर आणि LICने टाटा मोटर्स लिमिटेडचे अजून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 2.2 कोटी शेअर खरेदी केले आणि आता अवेलेबल डेटानुसार LIC जवळ टाटा मोटर्स लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ शेअर इन्क्रीज होऊन झाले आहे 11.6 कोटी शेअर. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, FISची होल्डिंग आहे 14.96%, DISची होल्डिंग आहे
23.56% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.12%. आणि मित्रांनो, LIC जवळ मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3मध्ये शेअर होते 1.4 कोटी शेअर. आणि LICने अजून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे 0.1 कोटी शेअर म्हणजे 10 लाख शेअर बाय केले. आणि आता अवेलेबल डेटानुसार LIC जवळ टोटल नंबर ऑफ शेअर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे झाले आहे 1.5 कोटी शेअर म्हणजे 1.5 कोटी शेअर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांचे शेअर LIC जवळ पहिलेच होते, परंतु त्यांचे अजून शेअर LICने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये बाय केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.